नमस्कार मित्रांनो, गणेश कवाने या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर आज थोडीशी नवीन अनाउन्समेंट आहे का आपण पोलीस भरतीची ऑनलाईन बॅच चालू करत आहोत। ही बॅच 24 जानेवारी 2024 या तारखेपासून चालू होत आहे आणि ह्या बॅच विकत घेण्यासाठी काही स्पेशल ऑफर ठेवण्यात आली आहे। जसं की ही ऑफर 4 दिवसांसाठी आहे, जसं की 24 तारीख, 25 तारीख, 26 तारीख आणि 27 तारखेपर्यंत या बॅचची ऑफर आहे। बॅचची फी एकदम माफक किमतीमध्ये ठेवली आहे। बॅच पूर्ण 6 महिन्यांची आहे। या 6 महिन्यांच्या बॅचमध्ये तुम्हाला पोलीस भरतीसाठी जेवढे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहे तेवढे सर्व घेण्यात येणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे काय का 2023 आणि 2021 या वर्षांचे प्रश्नपत्रिका बघता पोलीस भरतीची जी काही प्रश्न विचारण्याची जी काही लेवल आहे ती थोडीशी वाढलेली आहे। तर आपण त्या लेवलचा विचार करून हा जो काही व्हिडिओ कोर्स आहे तो बनवलेला आहे, ठीक आहे। आणि तुम्हाला प्रत्येक घटकानंतर, प्रत्येक प्रकरणानंतर मागच्या वर्षीचे जे काही अवघड प्रश्न आहे त्या घटकानुसार त्या घटकावरील पडलेले अवघड प्रश्नांची जोड देण्यात आली आहे, ठीक आहे। जसं की पहा, तुम्हाला समोर दिसतंय का सगळी शिकवणी जी आहे ती डिजिटल बोर्डद्वारे। त्याच्यानंतर प्रत्येक घटकानंतर मागील झालेल्या पेपर मधील निवडक प्रश्नांचे विश्लेषण आहे। जे अवघड प्रश्न आहेत त्यांचं आपण विश्लेषण घेणार आहे। सोपे प्रश्न तुम्हाला सुद्धा येणारच आहे, कारण बॅच कंप्लीट झाल्यानंतर तुमचं पूर्ण फाउंडेशन होणार आहे। याच्यामध्ये जास्त करून तुम्हाला कन्सेप्ट शिकवले जातील, जास्त करून तुमचं लॉजिक बिल्ड कसं केलं जाईल त्याच्यावर भर असणार आहे। कॅल्क्युलेशन झालं, ठीक आहे, या सगळ्या गोष्टींवर फोकस असणार आहे। ही बॅचचा कालावधी 6 महिने आणि तुम्हाला बॅच घेतल्यानंतर ही बॅच 5 वेळा पाहता येणार आहे, ठीक आहे। किती वेळा? 5 वेळा पाहता येणार आहे। आणि ही संपूर्ण बॅच रेकॉर्डेड स्वरूपात आहे आणि तुम्हाला दररोज 2 व्हिडिओ लेक्चर या बॅच मध्ये अपलोड केले जाईल। जर इन केस काही कारणास्तव एखाद्या दिवशी झालं नाही, काही टेक्निकल प्रॉब्लेम आला असेल तर ते व्हिडिओ दुसऱ्या दिवशी अपलोड केले जातील। याची तुम्ही थोडीशी नोंद घ्यायची, ठीक आहे। तर मला असं वाटतं की बॅच प्रत्येकाने घेतलं पाहिजे, कारण जो माझा एक्सपिरियन्स आहे ऑफलाईन शिकवण्याचा तो सगळा मी इथं तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे। का प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे, कॅल्क्युलेशन कसे केले पाहिजे, लॉजिक कसं डेव्हलप झालं पाहिजे किंवा लॉजिक कसं लावून उत्तरापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं शिकवल्या जाणार आहे। नमस्कार मित्रांनो, तर आज आपण एक महत्वाचा टॉपिक घेते आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना हा टॉपिक काय होतोय, अवघड जातोय। कारण ह्या टॉपिक मध्ये बरेच जण सांगतात का 5/18 ने गुणा आणि 18/5 ने गुणा, कधी गुणायचं, कसं गुणायचं हे आपल्याला काही सांगत नाही, किंवा जरी सांगितलं तरी ते नंतर पेपरला आपण गेल्यानंतर जे काही प्रश्न असतात ते प्रश्न आल्यानंतर आपल्याला ते समजत नाही का आधी 5/18 ने गुणायचंय का 18/5 ने गुणायचंय। तर हा पूर्ण टॉपिक आपण आधी विदाऊट 5/18 आणि 18/5 ने सोडवणार आहे, ठीक आहे। फक्त थोडीशी प्रॅक्टिस जास्त करणं गरजेचं आहे। तुम्ही जर ती प्रॅक्टिस केली तर 100% हा जो काही टॉपिक आहे हा सर्व टॉपिक तुम्हाला 5/18 आणि 18/5 सोडून तुम्हाला मी शिकवणार आहे, ठीक आहे। आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे तर 3 गोष्टी आहे। एक म्हणजे अंतर, दुसरं म्हणजे वेग आणि तिसरं म्हणजे वेळ, ठीक आहे। याचा फॉर्म्युला पण आपण बघणार आहे, बऱ्याच गोष्टी आपण इथं आता क्लिअर करणार आहे। जसं की बघा, याचा जे काही फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला काय आहे, तर तुम्ही म्हणणार फॉर्म्युला, एकच मिनिट, तर काय आहे फॉर्म्युला, तर अंतर बरोबर वेग गुणिले वेळ, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ। काय आहे? वेग गुणिले वेळ। अंतर बरोबर वेग गुणिले वेळ हा याचा एक बेसिक फॉर्म्युला आहे। एवढा एक फॉर्म्युला जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवला तर याच्या अनुषंगानेच बाकीचे पण, आपल्याला जर वेळ काढायचा असेल तर मग आपण काय करणार आहे, ते मला सर फक्त वेळ काढायचा आहे तर मग वेळ बरोबर आपण काय लिहिणार आहे, अंतर। आता वेग इथं गुणाकारामध्ये, इकडे येताना काय होईल ते भागाकारामध्ये, म्हणजे वेळ बरोबर काय असणार आहे, अंतर भागिले वेग असणार आहे। मी जर तुम्हाला म्हणलं का फक्त वेगच काढायचा आहे तर तुम्ही काय करणार, तुम्ही म्हणा सर वेग बरोबर काय असणार आहे, अंतर भागिले वेळ असणार आहे, अंतर भागिले वेळ। फॉर्म्युला काय आहे, फॉर्म्युला एकच आहे। काय केलं मी, फिरवला फक्त, ज्याला काढायचंय किंवा ज्याची किंमत काढायची आहे ती किंमत तशीच ठेवायची आणि इतर किमतींचं काय करायचं आपल्याला
कॅल्क्युलेशन करायचं आहे. जसं की अंतर बरोबर वेग गुणिले वेळ आहे. मी तुम्हाला म्हणलं आता मला फक्त वेग काढायचा असेल तुम्ही काय करणार, तर तुम्ही म्हणाल सर का अंतर भागिले वेळ लिहा. का बरं वेळ लिहायची आहे, कारण इथं काय गुणाकारामध्ये वेळ आहे, इकडं आल्यानंतर ती भागाकारामध्ये होईल. ठीक आहे, मग आता वेग काढायचा असेल तर काय करणार तुम्ही, अंतर भागिले वेळ लिहिणार. आता पहा याच्यामध्ये तुम्हाला जे काही एकक असतं, जसं की अंतराचं एकक एक तर तुम्हाला काय असणार आहे, अंतराचे एकक. आता पहा मी सगळं सांगतो. अंतराचे एकक एक तर तुम्हाला काय असणार आहे, किलोमीटर असणार आहे किंवा मीटर असणार आहे. अंतराचे एकक काय असणार तुम्हाला, एक तर किलोमीटर असणार आहे किंवा मीटर असणार आहे. तुमची वेळ वेळ काय असणार आहे, आता पहा वेळेचे एकक काय काय आहे, तर एक तर तास असेल किंवा मिनिट असेल किंवा सेकंद असेल. ठीक आहे, काय काय असणार आहे, एक तर तास असेल किंवा मिनिट असेल किंवा सेकंद असेल. आणि जो काही वेग असणार आहे तर हा वेग कसा असणार आहे, तर हा वेग असणार आहे किलोमीटर प्रति तास. यालाच तुम्ही मराठीत असं पण लिहू शकता, किलोमीटर प्रति तास. किंवा काय असणार आहे, तर असणार आहे मीटर प्रति सेकंद. याला तुम्ही मराठीत असं लिहू शकता, मीटर प्रति सेकंद. म्हणजे वेग हा कसा असू शकतो, किलोमीटर प्रति तास असू शकतो किंवा मीटर प्रति सेकंद असू शकतो. वेळ कशात असणार आहे, एक तर तास, मिनिट किंवा सेकंद. आणि अंतर कशात असणार आहे, या टॉपिक पुरतं तर एक तर किलोमीटर किंवा मीटर मध्ये असणार आहे. आता हे झालं तुमचं थोडंसं बेसिक याच्याबद्दलची चर्चा. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी थोडंसं वेगाबद्दल बोलणार आहे. आता तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. मी आता हे काय करतोय, पुसतोय. ठीक आहे, आता मला थोडंसं वेगाबद्दल बोलायचंय. तर वेगाबद्दल बोलताना मी काय करणार आहे पहा. आता जसं की काही गोष्टी तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. जसं की 5/18 कुठून आले, 18/5 कुठून आलंय, हे पण तुम्हाला समजून सांगणार आहे. पण त्याने आपण हा टॉपिक शिकणार नाहीये, हे लक्षात घ्या तुम्ही. ठीक आहे, जसं की मी जर तुम्हाला म्हणलं तर वेगाबद्दल बोलायचंय मला, तर वेग बरोबर काय असणार आहे, तर वेग कशात असतो, तुम्ही म्हणाल सर वेग आहे ना किलोमीटर प्रति तास. याचा अर्थ काय होतो ते समजून घ्या. आता याचा अर्थ आहे किलोमीटर प्रति तास. म्हणजे याचा अर्थ जर समजा आपण एखादी गाडीवर चाललो आणि आपण जर कसं म्हणतो, जसं की आपण म्हणतो पहा का माझ्या गाडीचा वेग 60 किलोमीटर प्रति तास आहे. म्हणजे याचा अर्थ काय, आपण एका तासाला 60 किलोमीटर जाणार आहे. मी जर म्हणलं का समजा वंदे भारत ही जी काही रेल्वे, ही जी काही ट्रेन आहे, हिचा वेग कसा आहे, तर तुम्ही म्हणा सर तिचा वेग आहे 150 किलोमीटर प्रति तास. म्हणजे याचा अर्थ काय होतो का ती एका तासाला 150 किलोमीटर जाते. आपण जर म्हणलं का समजा एखाद्या गाडीचा वेग आहे, एखाद्या गाडीचा वेग 80 किलोमीटर प्रति तास. म्हणजे याचा अर्थ काय होतो, ती गाडी एका तासाला 80 किलोमीटर जाणार आहे. आता इथं मी फक्त एवढंच म्हणलं का किलोमीटर प्रति तास. मग याचा अर्थ काय झाला, तुम्ही म्हणाल सर याचा अर्थ झाला एका तासाला 1 किलोमीटर, कारण याच्या पुढे काहीच नाही लिहिलं मी. मग एका तासाला 1 किलोमीटर. म्हणजे आता जर मी याला जर मीटर आणि सेकंद मध्ये घेण्याचा विचार केला तर तुम्हाला माहिती आहे का 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर आहे, तुम्ही म्हणा सर 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर आहे. आणि मी जर तुम्हाला म्हणलं का 1 तास म्हणजे किती सेकंद, तुम्ही म्हणा सर 1 तास म्हणजे 60 मिनिटं असतात एका तासात आणि एका मिनिटात 60 सेकंद असतात. मग 60 गुणिले 60 म्हणजे 3600 सेकंद आहे. किती आहे, 3600 सेकंद आहे. मग आता याचा अर्थ काय होतो, 1 किलोमीटर एका तासाला, म्हणजे जर आपला वेग काय असणार आहे एका तासामध्ये 1 किलोमीटर जाणार आहे. आता हा छेद आहे म्हणजे थोडक्यात भागाकारच आहे. मग आता तुम्ही लिहिले 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर भागाकारामध्ये 1 तास. 1 तास म्हणजे 3600 सेकंद. 1 तास म्हणजे काय आहे, 3600 सेकंद आहे. ओके, मग आता काय कट होतं रे, तर पहा हे 2 शून्य कट होईल, हे 2 शून्य कट होईल. परत काय करणार आहे आपण, 2 ने भाग देणार आहे. 2 पंचे 10 आणि 18 दुने 36. म्हणजे याचा अर्थ काय आला, याचा अर्थ आला 5/18 मीटर प्रति सेकंद. याचा अर्थ काय आला, 5/18 मीटर प्रति सेकंद. म्हणजे मला सांगायचं काय, जर तुम्हाला किलोमीटर प्रति तासाचं रूपांतर मीटर प्रति सेकंद मध्ये करायचं असेल तर आपण काय करणार आहे, 5/18 ने गुणणार आहे.
आपण याने शिकणार नाहीये, पण तुम्हाला हे कसं येतंय ते फक्त तुम्हाला समजून सांगतोय मी. हे लक्षात घ्या. नाही तुम्ही म्हणता का सुरुवातीला व्हिडिओच्या म्हणले होते 5/18 18/5 ने शिकणार नाही ना, आता तेच सांगू राहिले. तर आपण त्याने शिकणार नाहीये, पण तुम्हाला या गोष्टी काय येतात या काचे उत्तर सुद्धा तुम्हाला मिळले पाहिजे. माझं असं म्हणणं आहे का मॅथ किंवा गणित हा जो काही विषय आहे हा रटवण्यापेक्षा, ठीक आहे, घोकणपट्टी करण्यापेक्षा हा जर तुम्ही कन्सेप्च्युअली समजून घेतला तर किती अवघड प्रश्न असले तरी तुम्ही उत्तर काढू शकता. पण आपल्याला एक डोक्यात असतं का ट्रिक्सने शिकलं पाहिजे, ट्रिक्सने शिकलं पाहिजे. पण नंतर नंतर ते ट्रिक्स पण आपली साथ देत नाही. मग आपण पाहतोय शेजारच्या पोराच्या किंवा पोरीच्या तोंडाकडं, ते सांगन का हे सांगन का, ठीक आहे. तर असं होतं कामा नाही, कन्सेप्ट शिकायची आपल्याला, ठीक आहे. मग आता मी जर म्हणलो तुम्हाला का 72 किलोमीटर प्रति तास, 72 किलोमीटर प्रति तास, तर याचं रूपांतर मीटर प्रति सेकंद मध्ये करा. तर तुम्ही काय म्हणाल सर, 72 लिहून घ्या, त्याला गुणिले काय करणार आहे आता 5/18 करणार आहे. 5/18 मीटर प्रति सेकंद. मग 18 × 18, 18 × 4 72, 4 पंचे 20 मीटर प्रति सेकंद. याचा अर्थ काय आला, 72 किलोमीटर प्रति तास म्हणजे काय 20 मीटर प्रति सेकंद आहे, ठीक आहे. जस्ट एक्झाम्पल सांगतोय. मी जर म्हणलं तुम्हाला का 90 किलोमीटर प्रति तासाचे रूपांतर मीटर प्रति सेकंद मध्ये करा, तुम्ही म्हणा सर 90 गुणाकारामध्ये 5/18 मीटर प्रति सेकंद. म्हणजे थोडक्यात काय किलोमीटर प्रति तासाचं रूपांतर मीटर प्रति सेकंद मध्ये करायचं असेल तर आपण काय करतो 5/18 ने गुणतो. 18 × 18, 18 पंचे 90, 5 5 25, 25 मीटर प्रति सेकंद, ठीक आहे. हे तुम्हाला आता व्यवस्थित समजलं असणार आहे, ठीक आहे. मग आता याच्यावर तर अजून आपण भरपूर चर्चा करणार आहे. आता एक तुम्हाला समजलं का किलोमीटर प्रति तासाचं रूपांतर मीटर प्रति सेकंद मध्ये करायचं असेल तर 5/18 ने गुणतो, ठीक आहे. आता इथली तुम्हाला जस्ट फक्त हे समजण्यासाठी आहे. जसं की बघा, किलोमीटर प्रति तासाचं रूपांतर मीटर प्रति सेकंद मध्ये करायचं असेल, मीटर प्रति सेकंद मध्ये करायचं असेल तर तुम्हाला या किलोमीटर प्रति तासाला 5/18 ने गुणायचं आहे. कशाने गुणायचं आहे, 5/18 ने. आता 18/5 ते काही कन्सेप्ट मी सांगत नाही, मी आता डायरेक्ट सांगतो. आणि जर तुम्हाला मीटर प्रति सेकंदाचं रूपांतर किलोमीटर प्रति तासामध्ये करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, याच्या फक्त उलट घ्यायचं आहे म्हणजे व्यस्त. म्हणजेच मीटर प्रति सेकंदाला 18/5 ने काय करायचं आहे, गुणायचं आहे. तर हा आपला कन्सेप्ट होता का 5/18 ने कधी गुणायचं आणि 18/5 ने कधी गुणायचं. त्याच्यासाठी तुम्हाला अंतर मीटर मध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे जे काही एकक आहे, ठीक आहे, जे काही एकक आहे ते एकाच राशीत असणं गरजेचं आहे. जसं की वेग जर तुमचा किलोमीटर प्रति तास असेल तर अंतर तुमचं किलोमीटर मध्ये पाहिजे, वेळ तुमची तासात पाहिजे. जर समजा वेग तुमचा मीटर प्रति सेकंद मध्ये असेल तर तुमचं अंतर मीटर मध्ये पाहिजे आणि वेळ तुमची सेकंदात पाहिजे. हे सगळे एकक एकाच राशीत पाहिजे, ठीक आहे. आता हे तुम्हाला मी बेसिक सांगितलं का 5/18 ने कधी गुणायचं आणि 18/5 ने कधी गुणायचं, ओके. आता हे तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. याच्यानुसार आपण शिकणार नाहीये, पण जर समजा नडी अडीला किंवा जर गरज पडली तर आपण त्याचा यूज करणार आहे. पण शक्यतो तुम्हाला याचा कोणत्याही टॉपिक मध्ये म्हणजे ह्या पूर्ण टॉपिक मध्ये याचा 90% तुम्हाला यूज करण्यासाठी मी लावणारच नाही, म्हणजे करायलाच लावणार नाही, हे लक्षात घ्या. मग आता मी थोडस रफ करतो, पुढं मला काय सांगायचंय हे लक्षात घ्या. आता आपल्याकडे एकच फॉर्मॅट आहे, त्या एकाच फॉर्मॅटने आपल्याला पूर्ण टॉपिक शिकायचं आहे. फक्त तुम्हाला काही गोष्टी समजणं गरजेचं आहे. जसं की आता पहा, हेच एक्झाम्पल आहे, थोडंसं आता याच्यावर आणखी चर्चा करू आपण. जसं की बघा, 1 किलोमीटर म्हणजे तुम्ही म्हणाल सर 1000 मीटर आहे. काय आहे, 1000 मीटर. आणि 1 तास म्हणजे 3600 सेकंद आहे. किती आहे, 3600 सेकंद आहे. मग 2 शून्य 2 शून्य कट झाले. याचा अर्थ काय होतो, आता पहा मी पूर्ण भाग दिला नाही, मी पूर्ण भाग पण देऊ शकतो 2 ने अजून, तर 5/18 आहे. पण मला आता भाग द्यायचा नाही. तर याचा अर्थ काय होतो, तुम्ही म्हणणार सर याचा अर्थ असा होतो का ती जी काही गाडी असणार आहे ती गाडी 36 सेकंदाला, आता इथे किती उरलेले पहा बरं, वरती उरले 10 आणि खाली किती उरले 36, ठीक आहे, मीटर प्रति सेकंद. काय उरले, मीटर प्रति सेकंद. याचा अर्थ काय होतो, तुम्ही म्हणाल सर याचा अर्थ आहे ती गाडी
36 सेकंदामध्ये 10 मीटर जाते. याचा अर्थ काय होतो? 36 सेकंदामध्ये 10 मीटर जाते गाडी. समजतंय तुम्हाला? बर, आता तुम्ही म्हणणार कसं 36 सेकंदामध्ये 10 मीटर जाते, हे लक्षात घ्या. आता पहा, आधीचं एक्झाम्पल आपण काय सोडवलं होतं? मी तुम्हाला सांगितलं होतं का 72, बरोबर ना, 72 किलोमीटर प्रति तास. याचा अर्थ काय होईल रे? तुम्ही म्हणा सर याचा अर्थ होईल 72 किलोमीटर म्हणजे 72,000 मीटर. ओके, आणि 1 तास म्हणजे 3600 सेकंद. 1 तास म्हणजे काय? 3600 सेकंद आहे. काय कट होईल? तुम्ही म्हणा सर फक्त 2 शून्य कट करा, हे 2 शून्य कट करा, हे 2 शून्य कट करा. याचा अर्थ काय झाला? तर याचा अर्थ झाला ती गाडी 36 सेकंदात 720 मीटर जाईल. याचा अर्थ काय झाला? ती गाडी 36 सेकंदात 720 मीटर जाईल. आता मी जर बारीक ऑब्झर्वेशन केलं, तर इथे किती होते? तुम्ही म्हणा सर इथे 72 होते. आता मी काय करतो माहिती का? इथली तुम्ही मीटर, आपला फॉर्मॅट हाचे मीटर आणि सेकंद. फॉर्मॅट समजून घ्या फक्त, मीटर आणि सेकंद. मला जर प्रश्नामध्ये किलोमीटर वेग आला, म्हणजे वेग जर समजा ताशी आला, ताशी किलोमीटर, तर पहा 72 किलोमीटर प्रति तास आहे. मी हा जो काही वेग आहे ना, तो हा वेग इथे लिहिणार मीटर खाली 72 आणि त्याच्या पुढे फक्त 1 शून्य लावणार. काय लावणार? फक्त 1 शून्य लावणार. जसं की बघा इथं पहा 720 आहे का? तुम्ही म्हणाल सर आहे 720. तर 720 ची किंमत नेहमी 36 सेकंद घेणार. इथं काय आहे? 36 सेकंद आहे. मी काय केलं? परत पहा, 72 किलोमीटर प्रति तास वेग आहे. मग 72 किलोमीटर प्रति तास वेग आहे ना, ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न असा वेग येईल त्यावेळेस तुम्हाला मीटर आणि सेकंद हा फॉर्मॅट फिक्स आहे. मीटर आणि सेकंद. 72च्या पुढे फक्त 1 शून्य लावायचा आहे. 1 शून्य लावायचा म्हणजे आपण त्याला 10 ने गुणतो. हे पहा, 1 शून्य लावायचा म्हणजे काय करतोय आपण? 10 ने गुणतोय. कशाला? त्या वेगाला. मग 72 चे किती झाले? 720 मीटर झाले. आणि याची किंमत नेहमी 36 सेकंदच घ्यायची. त्याच्या पुढे नेहमी 36 सेकंदच घ्यायची आहे. अजून एक एक्झाम्पल, मी जर म्हणलं का वेग कसा आहे? 90 किलोमीटर प्रति तास आहे. म्हणजे याचा अर्थ काय आला रे? 90 किलोमीटर म्हणजे किती आहे? तुम्ही म्हणा सर 90,000 मीटर. भागाकारामध्ये काय आहे? 1 तास म्हणजे 3600 सेकंद. 2 शून्य 2 शून्य कट झाले. म्हणजे याचा अर्थ काय आला? ती गाडी किंवा जी काही वेग असणार आहे त्या गाडीचा वेग, याचा अर्थ 36 सेकंदामध्ये ती गाडी 900 मीटर गेली. याचा अर्थ काय? 36 सेकंदामध्ये ती गाडी 900 मीटर गेली. पुन्हा एकदा सांगतो, 36 सेकंदामध्ये ती गाडी 900 मीटर गेली. म्हणजे याचा अर्थ काय? मीटर खाली मीटर घ्यायचे. आता मी काय म्हणलो होतो? तुम्हाला म्हणलो होतो 90 किलोमीटर प्रति तास. मग तुम्ही काय करणार आहे? 90च्या पुढे काय करणार आहे? 1 शून्य लावणार, 900 घेणार नेहमी. त्याची किंमत नेहमी 36 सेकंद घेणार. ठीक आहे. आता मी जर तुम्हाला म्हणलं का पहा माझा वेग आहे 42.5 किलोमीटर प्रति तास, तर मग याचं रूपांतर कसं करणार? तर पहा इथं नेहमी मीटर घेणार, इथं नेहमी सेकंद घेणार. 42.5 आहे, त्याच्या पुढे 1 शून्य लावायचंय. 1 शून्य लावायचं म्हणजे आपण नेहमी 10 ने गुणतो. 10 ने गुणतो म्हणल्यानंतर आता पहा, जर मी 42.5 ला 10 ने गुणलं तर हा जो काही पॉईंट आहे हा पॉईंट कॅन्सल होऊन जातो. मग मी डायरेक्ट लिहिणार 425. त्याची किंमत नेहमी किती घेणार? 36 सेकंद. किती घेणार? नेहमी 36 सेकंद. जसं की तुम्हाला हे माहित असं आपण शिकलोय पण बेसिक मध्ये, तर 2.5 गुणिले जर 10 केलं तर 25 10 250. पण पॉईंट एक द्यायचा आहे, एक पॉईंट दिला तर 25.0 आणि त्या पूर्णांकानंतर त्या झिरोला काही महत्व नसतं. तर मग याचा अर्थ काय? 25. त्याचप्रमाणे 42.5 किलोमीटर प्रति तास त्याला गुणिले तुम्ही जर 10 केलं तर 425. त्याची किंमत नेहमी किती घेणार तुम्ही? 36 सेकंद. हे तुमच्या डोक्यात असू द्या. हे काय तुमच्या डोक्यात असू द्या. जसं की अजून मी एक एक्झाम्पल जर घेतलं, जसं की मी म्हणलं समजा 18.25 किलोमीटर प्रति तास. तर आता काय करणार तुम्ही? 10 ने गुणणार आहे. 10 ने गुणल्यानंतर हा पॉईंट फक्त एक घर शिफ्ट होईल. म्हणजे याचा अर्थ मीटर किती येणार आहे? 182.5 मीटर. आणि त्याची किंमत नेहमी सेकंदाखाली या किती? 36 सेकंद. आता तुम्हाला हे व्यवस्थित समजलं असणार आहे. ठीक आहे. रिपीटेड व्हिडिओ पहा, तुम्हाला समजून जाईल. आता जरी समजलं नसेल तर क्वेश्चन मध्ये तुम्हाला आणखीन याची जी काही आयडिया आहे ती आणखीन क्लिअर होईल. जसं की आता आपण क्वेश्चन कडे वळू.
टाईप 1 मध्ये काय काय आहे? टाईप 1 मध्ये खूप बेसिकच एक्झाम्पल मी घेतलेले आहे. ठीक आहे. टाईप 1 मध्ये खूप बेसिक एक्झाम्पल मी घेतलेले आहे. जसं की बघा, मी तुम्हाला सांगितलं का आपल्याकडे एकच फॉर्मेट आहे. एक आहे तुमच्याकडे मीटर आणि एक आहे तुमच्याकडे सेकंद. मीटर आणि सेकंद. एका रेल्वेचा वेग 45 किलोमीटर प्रति तास. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, फक्त मी इथं सेपरेट लिहून घेतो. तो वेग कसा दिलाय रेल्वेचा? 45 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे. तर आता तुम्हाला मी काय सांगितलं, 45 किलोमीटर प्रति तास हा रेल्वेचा वेग आहे. 45 मीटर खाली लिहा आणि त्याच्या पुढे एक शून्य जोडा, म्हणजे याचा अर्थ 10 ने गुणतोय. 45च्या ऐवजी काय लिहिणार आहे? तर 45च्या ऐवजी तुम्ही लिहिणार आहे 450 आणि याची किंमत नेहमी 36 सेकंद घेणार आहे. याची किंमत नेहमी 36 सेकंद घेणार आहे. आता पुढे काय विचारलं तुम्हाला? एका रेल्वेचा वेग 45 किलोमीटर प्रति तास आहे, तर ती रेल्वे 6 सेकंदात किती अंतर जाईल? सेकंदाखाली सेकंद आले पाहिजे. किती सेकंद म्हणले? तुम्ही म्हणा सर 6 सेकंद म्हणले. सेकंदाखाली सेकंदच आले पाहिजे. इथे लिहा 6 सेकंद. तर 6 सेकंदामध्ये किती अंतर जाईल, म्हणजे किती मीटर जाईल? मीटर खाली मीटर आले पाहिजे. मी दिला क्वेश्चन मार्क. ठीक आहे. आता इथं तुम्हाला तिरकस गुणाकार येणं खूप गरजेचं आहे, किंवा तुम्हाला डायरेक्ट कट छाट येणं खूप गरजेचं आहे. आता ते कट छाट पण कशी करायची ते सांगतो. ह्या दोघांमध्ये नेहमी तिरका गुणाकार होतो आणि ह्या दोघांमध्ये नेहमी तिरका गुणाकार होतो. अदर टाइम म्हणजे बाकीच्या वेळेस तुम्ही डायरेक्ट कट छाट करू शकता. जसं की 6 ने 36 ला भाग देऊ शकता, 36 ने 450 ला भाग देऊ शकता, 450 ने जर क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी जर किंमत असेल तर तिथं पण भाग देऊ शकता. आता आपली सुरुवात आहे, तर मी आधी तिरकस गुणाकार करून दाखवतो, नंतर कशी कटछाट करायची हे पण दाखवतो. त्या दोघांचा तिरकस गुणाकार करणार आहे आपण आणि त्याला भागिले काय करणार आहे? 36. मग इथं काय असणार आहे? तुम्ही म्हणा सर 450 क्वेश्चन मार्कची किंमत काढायची आहे. 450 गुणाकारामध्ये 6 भागिले किती आहे? 36 आहे. आता 6 ने भाग जाऊ शकतो. 6 1 6, 6 6 36, 6 1 6, 6 7 42, 3 उरले 30 झाले, 6 पंचे 30. म्हणजे ती रेल्वे 45 किलोमीटर प्रति तास या वेगाने 6 सेकंदात 75 मीटर अंतर कापेल. किती मीटर अंतर कापेल? पहा, मीटर खाली मीटर आले, 75 मीटर अंतर कापेल. आता थोडस स्टार्ट आहे आपलं, काही जणांना थोडस समजायला जड जाईल, पण एक सांगतो का 5/18 आणि 18/5 पेक्षा हे खूप बेस्ट आहे. खूप म्हणजे खूप बेस्ट आहे. आता हे तुम्हाला थोडीशी सवय नसेल त्याच्यामुळे थोडस जड जाऊ शकतो, पण हे सगळ्यात बेस्ट आहे. ठीक आहे. आता पहा, हे झालं तिरकस गुणाकार करून. आता हेच कॅल्क्युलेशन फास्ट मध्ये कसे करू शकता? जसं की मी तुम्हाला सांगितलं, मीटर लिहा आणि इथं काय लिहा? सेकंद लिहा. वेग कसा आहे? 45 आहे. 45च्या पुढे एक शून्य लावा, 450. त्याची किंमत, वेगाची किंमत नेहमी 36 सेकंदच घ्यायची. डोक्यात फिट करून ठेवा. वेगाची किंमत, वेगाला पुढे शून्य लावायचं, म्हणजे थोडक्यात 10 ने गुणायचं आणि त्याची किंमत नेहमी 36 सेकंदच घ्यायची. आता तुम्हाला विचारलं 6 सेकंदात, सेकंदाखाली सेकंद आले पाहिजे, मीटर खाली मीटर आले पाहिजे, तर ती रेल्वे किती अंतर पार करेल? कॅल्क्युलेशन कसे करणार? 6 1 6, 6 6 36, 6 1 6, 6 7 42, 3 उरले 30 झाले, 6 पंचे 30. उत्तर किती आलं क्वेश्चन मार्कच्या जागी? 75 मीटर. ठीक आहे. काय आलं उत्तर? 75 मीटर. हे त्याचं काय उत्तर आहे. अजून एक प्रश्न समजायसाठी, जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत मी प्रश्न घेत राहणार आहे. ताशी 55 किलोमीटर वेगाने जाणारी गाडी. इथं लिहिणार तुम्ही काय? मीटर. इथं लिहिणार तुम्ही काय? सेकंद. ताशी वेग काय? 55 किलोमीटर आहे. 55 किलोमीटर आहे, त्याला 10 ने गुणणार, म्हणजे 55 गुणिले 10 म्हणजे 550. 10 ने गुणतोय म्हणजेच काय करतोय? एक शून्य वाढवतोय आणि याची किंमत नेहमी 36 सेकंद घेणार आहे. बर, 55 किलोमीटर वेगाने जाणारी गाडी 16 सेकंदात, सेकंदाखाली सेकंद, 16 सेकंदात किती अंतर पार करेल? किती अंतर पार करेल म्हणजे किती मीटर जाईल? मीटर खाली मीटर आले पाहिजे. मीटर खाली काय आले पाहिजे? मीटर आले पाहिजे. मग आता ह्या दोघांचा तिरकस गुणाकार आणि त्याला भागिले काय करणार तुम्ही? 36. 550 गुणाकारामध्ये 16, भागाकारामध्ये काय? 36 आहे. भाग द्या. कशाने भाग जाईल? 4 ने जाईल. 4 चोक 16, 4 9 36. 550 गुणिले 4 म्हणजे 2200.
भागाकारामध्ये किती आहे 9 आहे, 9 एक 9, 9 दुने 18, खाली 4 उरले 40 झाले, 9 चोक 36, 4 उरले 40 झाले, 9 चोक 36, परत 4 उरले पॉईंट दिला 40 झाले, 9 चोक 36, म्हणजे आपल्याला एक समजतं का 244.4444 असं उत्तर येणार आहे. म्हणजे ती गाडी 55 किलोमीटर प्रति तास या वेगाने 16 सेकंदामध्ये किती लांब जाणार आहे, तर 244.4 मीटर लांब जाणार आहे. किती लांब जाणार आहे, 244.4 मीटर लांब जाणार आहे. प्रश्न समजतोय, प्रश्न व्यवस्थित समजला असणार आहे. ठीक आहे, आता प्रॅक्टिस आहे आपली. प्रॅक्टिस मध्ये साहजिकच आहे आपल्याला ह्या गोष्टी करायच्याच आहे. स्पीड पकडायचा आहे, त्याचबरोबर कॅल्क्युलेशन पण करायचे आहे. जसं की अजून एक एक्झाम्पल घ्या. 72 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी रेल्वे 18 सेकंदात किती अंतर पार करेल. मी तुम्हाला सांगितलं मीटर लिहा, इथे लिहा सेकंद. 72च्या ऐवजी लिहा 720. त्याची किंमत नेहमी किती घेणार तुम्ही, 36 सेकंद. आता 18 सेकंदात ती रेल्वे किती अंतर पार करेल, तर 18 सेकंदात ती रेल्वे किती अंतर पार करेल. तुम्हाला कळतंय का 36च्या अर्धे किती आहे, 18 आहे. तर मग 720च्या पण अर्धे करून टाका. 720च्या अर्धे म्हणजे किती आहे, 360 मीटर. म्हणजे ती रेल्वे 360 मीटर अंतर पार करेल 18 सेकंदात. का बरं, कारण 36 सेकंदात ती रेल्वे 720 मीटर जाते, तर 18 सेकंदात काय होणार आहे, तिच्या निम्मीत जाणार आहे. कारण 36 सेकंदाच्या निम्मे 18 सेकंद आहे, तर 720च्या निम्मे किती असणार आहे, 360 असणार आहे. त्याचं उत्तर किती आलं, 360 मीटर. कळलं. आणि ज्याला समजलं नसेल त्यांनी तिरकस गुणाकार करायचा, 720 गुणिले 18 भागिले 36, तरी पण तुम्हाला काय मिळणार आहे, उत्तर मिळणार आहे. ओके, किती सोपं आहे का. 5/18 ने गुणायचं का 18/5 ने गुणायचं, काही संदर्भ आहे का, नाही. कन्फ्युजन होतंय का, अजिबात नाही. मी फक्त सांगितलं मीटर सेकंद हा पॅटर्न शेवटपर्यंत फॉलो करायचा, बाकी काही प्रॉब्लेम नाहीये. जसं की अजून एक एक्झाम्पल. एक व्यक्ती 8 सेकंदात 88 मीटर अंतर चालतो, तर त्या व्यक्तीचा चालण्याचा ताशी वेग. आता वेग कसा विचारलाय, ताशी वेग विचारला बरं का, म्हणजे तासाला किती किलोमीटर तो चालतो. बरं, मी तुम्हाला सांगितलं फॉर्मॅट तोच आहे. इथे लिहा मीटर, इथे लिहा सेकंद. ओके, आता पहा 8 सेकंदात 88 मीटर, मीटर खाली मीटर 88 मीटर, सेकंदाखाली सेकंद 8 सेकंद. आता वेग काढायचा आहे तुम्हाला, वेग काढायचा आहे. तर आपण तुम्हाला पहा आता सांगितलं होतं का वेगाला आपण काय करतो, वेग जर दिला असेल तर आपण एक शून्य वाढवतो किंवा त्याला एक शून्य लावतो, म्हणजेच 10 ने गुणतो आणि त्याची किंमत नेहमी 36 सेकंद घेतो. आता इथं वेग काढायचा आहे, याच्यावरून कसा काढणार, तर तुम्हाला तुलना पण वेग काढायच्या टायमाला 36 सेकंदासोबतच करायची. तर मग सेकंदाखाली सेकंद, 36 ची किंमत किती, 36 ची किंमत किती. ठीक आहे, दोघांचा गुणाकार करा तिरकस आणि याला 8 ने भाग द्या, म्हणजे काय येईल 88 गुणाकारामध्ये 36 भागिले 8, 8 एक 8, 11 8 88, 11 गुणिले 36 म्हणजे 3 9 6. तर उत्तर किती आलं, 396 मीटर आलं. म्हणजे याचा अर्थ झाला का ती जी काही व्यक्ती आहे ती 36 सेकंदात 396 मीटर चालते. पण तुम्हाला वेग विचारलाय ताशी. कसा विचारलाय, ताशी. मग आपण आधी ज्यावेळेस ताशी वेग दिला होता त्यावेळेस 10 ने गुणत होतो. आता तुम्हाला ताशी वेग काढायचा आहे, तुम्ही याला 10 ने भाग देणार आहे. 10 ने भाग देणार आहे म्हणजे फक्त 1 पॉईंट सरकवणार आहे. पूर्ण संख्येला काय करणार आहे, फक्त 1 पॉईंट सरकवणार आहे. म्हणजे याचं उत्तर तासामध्ये कसं येणार आहे, 39.6 किलोमीटर प्रति तास. काय करायचं आपल्याला, फक्त 1 पूर्णांक सरकवायचा आहे. मी काय सांगतोय ते लक्षात घ्या, 1 पूर्णांक सरकवायचा आहे, कारण 10 ने भाग द्यायचा आहे. आधीच्या एक्झाम्पल मध्ये काय होतं, आता ह्या एक्झाम्पल मध्ये काय हे समजून घ्या. उत्तर काय येणार आहे, तुमचं उत्तर येणार आहे 39.6 किलोमीटर प्रति तास. एवढा काय आहे त्याचा वेग आहे. ठीक आहे, वेग काय असणार आहे, 39.6 किलोमीटर प्रति तास. त्याचा काय असणार आहे, वेग असणार आहे. समजतंय का. पहा, जसं की ज्याला समजत नसेल तर आपण आधी पहा, आधीच्या एक्झाम्पल मध्ये असं होतं 72 किलोमीटर प्रति तास. तर आपण काय करायचो, 72च्या पुढे 1 शून्य लावायचो. 1 शून्य लावायचं म्हणजे काय करायचो, 10 ने गुणायचो आणि याची किंमत नेहमी 36 सेकंद घ्यायची.
आता तुम्हाला ताशी वेग विचारलाय म्हणजे तुम्हाला तुलना 36 सोबत करायची आहे. मग 36 सोबत करायची आहे आणि ते तासात सांगायचंय तुम्हाला. मग शेवटी काय करायचंय, आलेल्या उत्तराला काय करायचंय, 10 ने भाग द्यायचा आहे. म्हणजे हे जर उत्तर आलं 720 त्याला 10 ने भाग दिला तर उत्तर काय येणार आहे 72 किलोमीटर. याला जर तुम्ही 10 ने भाग दिला तर 1 पॉईंट सर्कल फक्त, म्हणजे 39.6 किलोमीटर प्रति तास. ओके, नेक्स्ट पहा. आता पहा, एक रेल्वे 12 सेकंदात 144 मीटर अंतर कापते. फॉर्मॅट तोच, मीटर आणि काय आहे सेकंद. किती सेकंद आहे, 12 सेकंद आहे. किती अंतर कापते, 144 अंतर कापते. तर तिचा ताशी वेग किती, ताशी वेग काढायचा आहे, तुलना 36 सोबत झाली पाहिजे. तर 36 ची किंमत किती, मला कळतंय का 12च्या तिप्पट 36 आहे, तर तुम्हाला फक्त 144 ला 3 ने गुणायचं आहे. तिरकस गुणाकार केला तरी माझी काही अडचण नाहीये. 144 गुणले 3, 3 चोक 12, हातचा दिला 1, 3 चोक 12 आणि 1 13, हातचा दिला 1, 3 1 3, 3 आणि 1 4. तर उत्तर किती आलं, 432 मीटर आलं. याचा अर्थ काय होतो, ती जी काही रेल्वे आहे ती 36 सेकंदामध्ये 432 मीटर जाते. 36 सेकंदामध्ये 432 मीटर जाते. तुम्हाला ताशी वेग काढायचा आहे, ताशी वेग काढायचा आहे. मग तुम्हाला फक्त 1 पॉईंट सरकवायचा आहे. 1 पॉईंट सरकवल्यानंतर ताशी वेग काय येणार आहे 43.2 किलोमीटर प्रति तास. मग आता ऑप्शन कोणता येईल, तर पहा 2 ऑप्शन आहे. एक आहे तुमचं 43.2 मीटर प्रति सेकंद आहे आणि 43.2 किलोमीटर प्रति तास आहे. इथं काय विचारलं, सगळ्यात महत्वाचं हा भाग आहे, ताशी वेग विचारला. मग उत्तर काय द्यायचंय तुम्हाला, तासामध्ये द्यायचंय. मग हे उत्तर नाही येणार, उत्तर येणार आहे 43.2 किलोमीटर प्रति तास. क्लिअर का, क्लिअर, समजतंय का. पहा तुम्ही मुद्दामून 1 1 2 2 जास्त एक्झाम्पल घेतोय कारण हा टॉपिक बऱ्याच जणांना हार्ड वाटतो, पण याच्यासारखा सोपा टॉपिक नाहीये. आपल्या डोक्यातच जर समजा एखादी गोष्ट अवघड आहे तर ती साहजिकच अवघडच वाटणार आहे. समजतंय का. पहा पुढे एक एक्झाम्पल घेतो अजून समजण्यासाठी. जसं की अजून एक एक्झाम्पल आहे तुम्हाला समजण्यासाठी. तर पहा आता आधी तुम्ही सॉल्व्ह करून पहा, व्हिडिओ पॉज करून. तुम्हाला जर नाही सुटलं तर मग काय करा, तुम्ही व्हिडिओ चालू करा आणि मी कसं सोडतो माझं उत्तर आणि तुमचं उत्तर मॅच होतं का ते चेक करा. सगळ्यात सोपं. त्याच्यासाठी मी तुम्हाला खाली ऑप्शन पण देऊ राहिलो, जेणेकरून तुम्ही काय करताल का व्हिडिओ बघण्याच्या अगोदर तुम्हाला जर टाईप समजला असेल तर व्हिडिओ पॉज करताल, सोडून पाहताल, मॅच झालं उत्तर तर ठीक, चुकलं तर मग मी कसं सोडवतो ते पाहताल. ठीक आहे. मग आता इथं पहा, एका गाडीने 12 सेकंदात 540 मीटर अंतर कापले. मीटर सेकंद, 12 सेकंद अंतर किती आहे 540 मीटर अंतर कापले. तर त्या गाडीचा ताशी वेग किती, ताशी वेग, ताशी वेग म्हणलं का 36 सोबत तुलना करायची. तर 36 ची किंमत किती, आता तुम्हाला कळतंय का 12च्या तिप्पट आहे, इथं पण तिप्पटच आली. मग 12च्या 3 पट आहे, 12 त्रिक 36, 540च्या पण 3 पट करा. मग 540च्या 3 पट केले तर 3 0 0, 3 चोक 12, आता दिले 3 5 15 आणि 1 16. याचा अर्थ काय आला, याचा अर्थ ती गाडी 36 सेकंदात 1620 मीटर गेली. पण तुम्हाला ताशी वेग काढायचा आहे. ताशी वेग काढायच्या टायमाला तुम्हाला फक्त 1 पॉईंट सरकवायचा आहे. 1 पॉईंट सरकवायचा म्हणजे 10 ने भाग द्यायचा. याचा अर्थ 1620 ला जर तुम्ही 10 ने भाग दिला, जे हुशार आहे त्यांनी डायरेक्ट 0 काढून टाकतील. जे एकदमच हुशार आहे त्यांनी डायरेक्ट लिहिलं तरी चालेल, फक्त 0 काढून टाकायचा. 162 किलोमीटर प्रति तास. हे हा 0 गेला तर उत्तर किती आलं 162 किलोमीटर प्रति तास. ज्याला माहित नाही त्याच्यासाठी मी 10 ने भाग देऊन दाखवला. तर उत्तर किती पहा बरं, तर उत्तर आहे तुमचं ऑप्शन नंबर 4. इथं उत्तर काय तुमचं ऑप्शन नंबर 4, 162 किलोमीटर प्रति तास. समजतंय का पहा, 162 किलोमीटर प्रति तास. तर ठीक आहे. तर आता हे बेसिक लेक्चर होतं आपलं रेल्वे किंवा वेगवेगळं अंतर यात जे काही घटक आहे त्याच्यावर हे बेसिक लेक्चर होतं. या बेसिक लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं, फक्त का नेमकं कॅल्क्युलेशन कसे करायचे आणि मांडणी काय असावी हे पाहिलं. आता याच्यानंतर टाईप नंबर 2 येणार आहे. तर टाईप नंबर 2 मध्ये काय असणार आहे, तर पहा एखादी रेल्वे एका माणसाला ओलांडते, एका पुलाला ओलांडते, एका खांबाला ओलांडते. ठीक आहे, या टाईपचे प्रश्न असतात. मग तो आधी आपण कन्सेप्ट शिकून घेणार आहे आणि त्याच्यानंतर त्याची प्रॅक्टिस करणार आहे.
त्याच्यात ते सुद्धा सोडवण्याची मेथड सगळी हीच आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे.